नीट पेपरफुटी प्रकरणावरून सोलापुरामध्ये संतप्त आंदोलन करण्यात आले आहे। भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीनं जिल्हा परिषद पूनम गेट येथे जाहीर निदर्शनं करण्यात आले। या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रतिमांचं दहन करण्यात आले। तर संघटनेचे केंद्रीय समिती सदस्य अनिल वासम यांनी नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप केला आहे। तर तसेच या धक्क्यातून विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडल्याचा दावा करत जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। या दरम्यान NTA रद्द करा, नीट परीक्षा घ्या, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या अशा विविध मागण्यांच्या घोषणा ज्या आहेत या परिसरामध्ये करण्यात आल्या होत्या। काही काळ आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की आणि गोंधळाचं वातावरण सुद्धा निर्माण झालं होतं। या दरम्यान या संघटनेने राज्य सचिव दत्ता चव्हाण यांनी सरकारवर जोरदार टीका करत शिक्षणाच्या व्यापारीकरणामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला आहे। DYFIच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनाचं प्रमुख कारण म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे, गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थी नीटच्या परीक्षेची तयारी करत असताना अचानक पेपरमध्ये बातमी येते आणि टीव्हीवरती दाखवलं जातं की नीटचा पेपर फुटला आणि जे विद्यार्थी तयारी केलेत त्यांच्या मानसिकतेचा आणि त्यांच्या आर्थिकतेचा आणि त्यांच्या पालकांच्या मनस्थितीचा काय परिणाम होईल हे आपण कधी कल्पना करू शकत नाही। इतकंच नसून पेपर फुटला ऐकल्या देशामध्ये जवळजवळ 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। या 3 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला जबाबदार हे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आहेत। त्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांनी त्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे। केंद्र सरकार जर अशा पद्धतीनं या पेपरफुटीमुळे जर गांभीर्य घेत नसेल तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं काय? जेव्हा आम्ही म्हणतोय ही जी नॅशनल टेस्ट एजन्सी आहे ती NTA रद्द करा, आम्हाला प्रायव्हेट एजन्सी मार्फत परीक्षा नको, सरकारने थेट परीक्षा घेतली पाहिजे। इतके विद्यार्थी आज लाखो विद्यार्थी या सगळ्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपलं उज्ज्वल भविष्य करण्यासाठी या परीक्षेचा अभ्यास करतायत। आज त्यांच्या मानसिकतेचा विचार हे सरकार करायला तयार नाही आणि 21 जूनला पुन्हा परीक्षा जाहीर केलेली आहे। प्रत्येक वेळी फॉर्म भरा, प्रत्येक वेळी पैसे भरा, हे कुणाच्या खिशात आणि कुणाच्या घशात जात आहेत हा मोठा प्रश्न आहे। म्हणूनच त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी पहिल्या टप्प्यात आम्ही आज ठिकाणी धर्मेंद्र प्रधान, मोदी आणि शाह यांच्या प्रतिमेचं दहन केलेलं आहे। यानंतर आम्ही नुसतं दहन करणार नाही, या सरकारला घेराव घालणार आहे आणि सरकार जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय घेत नाही तोपर्यंत सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, हा आमचा DYFIचा इशारा आहे। Thanks for watching Ekmat Digital.